म्हणजे दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघात मृत्यू झाला. नंतर सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलं. फक्त 2 दिवस पुन्हा ती चर्चा झालेली आहे. शेतकरी असतील 22 आमदारांना घेऊन वेगळा गट करण्याची शक्यता काय अजिबात तसं होणार नाही. सुरेंद्र पवार यांच्या मागं आम्ही सगळे 41 आमदार खंबीरपणे आहोत. तडकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, हिरवळे साहेब हे सगळी नेतेमंडळी आम्ही सगळे आहोत. त्यामुळे काही नाही, काही घटना घडल्या, चर्चा झाल्या असतील मला वाटते आम्ही सगळेजण एक आहोत. सुरेंद्र पवार यांच्या आम्ही एकत्र आहोत. तुम्ही 25 वर्षापेक्षा जास्त जुन्या गोष्टी सध्याची जी देशाची परिस्थिती इंटरनेट स्वर असा बाहेर पडतो की पूर्वी इंदिरा गांधीने लोकांकडे सोनं मागितलं, मंगळसूत्र लोकांना आणि देश मोदीने आता सोनं घेऊ नका असं आवाहन केलेलं आहे. पण असं संकट देशावर येऊ शकतं का किंवा देशावर येईल अशी शक्यता नाही. या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्याला जास्तीत जास्त इंधन, गॅस आणि आपल्या सुद्धा निर्याती आयाती या प्रकारचं तुम्ही बघितलं असाल की एखाद्या वेळेस संकट जरी आलं तर आपण सगळ्यांनी तयार आहे. आपल्याला माहिती नाही देशातलं चंद्रशेखर उत्पन्न होते ते देशातलं सोनं आपण लंडनला ठेवलं होतं आणि नंतर आणलं. नंतर एकदा शुक्रवारी का सोमवारी भातच खायचं नाही असं लालबहादूर शास्त्री सांगितलं. असे ज्या ज्या वेळेला संकट येतील त्यावेळेला देशाचे प्रमाण आव्हान करतात, जनता त्याची अंमलबजावणी करत असतात. कोरोनाच्या काळात आपण बघितलं नाही. आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे प्रदेश दौऱ्याला गेलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये कारखाने सापडले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आणि कारखानदार म्हणून मला वाटतं की कारखानदारी पुढे चालणं फार अवघड आहे. जर साखरचा दर वाढले नाहीत, MSP जर वाढवली नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने चालू होतील का नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्याचे एफआर वाढते, पगार वाढतोय, इंटरेस्ट वाढतोय, फोडणीचे दर वाढत आहेत. त्यामुळे गंभीर प्रश्न या निर्माण होणार आहे. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांनी सांगावं लागेल आणि यातून दुसरा मार्ग काढावा लागेल. तर कारखानदारी ही एक अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. साहेब, तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत का नाही हे अद्याप स्पष्ट होत नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र होतं त्यामध्ये फक्त ते आमदार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, खासदार आहेत अशा पद्धतीचा फक्त उल्लेख आहे. आमची केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे की ते आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आता गोकुळच्या निवडणुकीबाबत जरा सायलेन्स सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आधी लग्न घटिका समित तशी आता आधी गोकुळची निवडणूक समिती. पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेत आहेत, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चहा घेतल्यापासून जवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकट कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही दुःखाची घटना आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये. राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळा घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, सनसन आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. त्याला गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत.
त्यामुळे तिकडे लक्ष न देता संघ कसा वाटेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कुणी देण्याची आवश्यकता नाही. आणि आंदोलकांनी सुद्धा आता त्यांचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं. नाही, पण तुम्ही म्हणताय की काही अधिकारी राजकारण करतात किंवा राजकारणात भाग घेतात असं, मग अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई संदर्भात किंवा नाही, आता कारवाईचा संबंध नाही. आता मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुरे आहे. साहेब, खरं तर आजपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. एकीकडे आपण वाहनांचा ताफा कमी केलेला आहे, दुसरीकडे ही दरवाढ पाहताय. नागरिकांतून खूप मोठा संताप आहे साहेब. ज्या खात्याचे मंत्री पुरी हे गेले 15 दिवस सांगतायत की आम्ही दर वाढवलेले नाहीत. आम्ही अनेक दर वाढवून सुद्धा आम्ही दर वाढवले नाहीत. आता दर वाढल्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदम जागतिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेलाची, त्याबद्दल ही अपरिहार्यता आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. साहेब, राज्यामध्ये नीट परीक्षा संदर्भात एक मोठा घोटाळा आणलेला आहे. पुणे असेल, नाशिक नीट केंद्रात असतात. कसं बघताय संपूर्ण प्रकारे? आता या नीट परीक्षेमध्ये धागेदोरे सापडलेले आहेत. सीबीआय पुन्हा परीक्षा काहीतरी 21 तारखेपासून पुन्हा नीटची होती. आता यावेळेला ती चांगल्या पद्धतीने करण्याबाबत मला केंद्र सरकार लक्ष देईल. साहेब, कर्जमाफीच्या निकषाबाबत आपण एक भाष्य केलेलं होतं, ते नेमकं काय आहे तर सविस्तर काय? तर काल सुद्धा कर्जमाफीची राज्य लेवलची बैठक झाली. आपल्याला माहिती आहे की ती योजना जी मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने भाषणामध्ये विधानसभेमध्ये बजेटच्या वेळेला त्यांनी कर्जमाफी करणार आहे. आता त्यामध्ये 2022, 23, 24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये जे शेतकरी 2 वर्ष सलग नियमित कर्ज पुरवठा करतील त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन हात करतात. त्याशिवाय 30 जून 2025 अखेर ज्यांची पीक कर्ज थकलं असेल त्याला 2 लाख रुपयाची कर्ज. म्हणजे हे वर्ष 30 जून 2026 आहे. आता त्या कर्जमाफीमध्ये 30 जून 2026 हे वर्ष नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी या वर्षी कर्जमाफी होणार नाही, ती योजनेमध्ये नाही. आणि त्यांनी भरून आम्हाला सहकार्य करावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो वसुलीचं जे रेकॉर्ड आहे 90 ते 99% ते मला वाटते अबाधित ठेवावं अशी आम्ही विनंती केली. लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याला येतील, थोडं पुढं मागं होईल, येतील. अधिकारी पाटील चर्चा सुरू झाल्या, कारण दोघांच्याकडनं पण तशा पद्धतीने वक्तव्य सूचक वक्तव्य तुम्ही होतात. त्यांना बोलायला विचारा, पण त्यांना विचारा. पाटील देखील तुमचे चांगले मित्र आहेत, मागे देखील आणि चांगलं आलं, आमच्या युतीतच आहे ना, युतीतच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आली गोकुळची लग्न घटिका समिती. आता सगळेजण कसं काय आली म्हटली की हातात अक्षरा घेऊन थांबत होतो, शेवटच्या अक्षरात टाकायचं ना त्या. तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतदार घेऊन आता ते महाडिक पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल काय? मला एक सांगतो, त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युती सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत झाले तर मला काय नाही. काय तुम्ही त्यांना इशारा दिला होता? मला त्यांचे काही माहिती नाही. परंतु ते 5-7 दिवस ते शांत आहेत. मला वाटतं जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, बोलले असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. दाखल आता 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती. अजून त्याला मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.